नमस्कार. आदरणीय वृषभ राशीच्या बांधवांनो, आजचा दिवस फक्त एक तारीख नाही, तर तुमच्या आयुष्यातल्या एका महत्त्वाच्या वळणाची सुरुवात आहे. 10 ते 12 एप्रिल हे 3 दिवस तुमच्यासाठी खूप खास आहेत. पण त्याआधी मला तुमच्याशी थोडं मनमोकळं बोलायचं आहे. वृषभ राशीचे लोक, तुम्ही स्वभावाने खूप स्थिर, प्रामाणिक आणि विश्वासार्ह आहात. पण आयुष्यात नेहमीच दुसऱ्यांवर विश्वास ठेवावा लागतो आणि कधीकधी तो विश्वास तुटतो. मुलांचं भविष्य, घरचं कर्ज, व्यवसायातील अडचणी आणि स्वतःच्या स्वप्नांना सांभाळताना कित्येकदा रात्री झोप येत नाही आणि असं वाटतं की मी इतकं विश्वासाने जगतोय, पण मला काय मिळतंय? ही वेदना मी ओळखतो, कारण वृषभ राशी ही शुक्रदेवाची स्वतःची राशी आहे आणि शुक्रदेव फक्त प्रामाणिक प्रेम आणि कष्टाचीच किंमत करतात. 10 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या या 3 दिवसात शुक्रदेव तुमच्यावर विशेष प्रसन्न होणार आहेत. आर्थिकदृष्ट्या 11 एप्रिल रोजी तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. बोनस, कमिशन, जुने थकीत पैसे किंवा एखादी अनपेक्षित मदत हातात पडू शकते. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये 12 एप्रिल रोजी घरात आनंदाची बातमी येऊ शकते. कौटुंबिक कलह संपतील. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. करिअरमध्ये जर तुम्ही नवीन संधीची वाट पाहत असाल तर 10 ते 11 एप्रिल हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. आरोग्याच्या बाबतीत थोडी थकवान जाणवेल, पण घाबरू नका. सकाळी 10 मिनिटं चाला, पाणी पुरेसं प्या. आता मी तुम्हाला 3 सोपे उपाय सांगतो. पहिला, शुक्रवारी सकाळी पांढऱ्या फुलांनी शुक्रदेवाची पूजा करा. दुसरा, रोज सकाळी ओम शुम शुक्राय नमः हा मंत्र 108 वेळा जप करा. 21 दिवसात फरक दिसेल. तिसरा, शुक्रवारी गाईला हिरवा चारा किंवा साखर दान करा. हे उपाय या आठवड्यात नक्की करा. आणि लक्षात ठेवा, ग्रह फक्त दिशा दाखवतात, चालणार तुम्हालाच आहे. पण तुम्ही एकटे नाही आहात. हा चॅनल तुमचा मित्र आहे, तुमचा आध्यात्मिक आधार आहे. इथे मी फक्त आकडेवारी सांगणार नाही, तर तुमच्या मनाला शांती देणार आहे. जर या व्हिडिओनंतर तुमच्या मनात थोडाही आधार वाटला असेल तर खाली कमेंटमध्ये फक्त एवढं लिहा, जय माता दी, मी तयार आहे. आणि सबस्क्राईब बटन दाबून या प्रवासात सामील व्हा, कारण पुढच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुमच्या राशीनुसार, तुमच्या वयाच्या टप्प्यानुसार आणि तुमच्या जबाबदाऱ्यांनुसार मार्गदर्शन करणार आहे. तुमचा विश्वासच माझी ताकद आहे आणि लवकरच तुम्हाला दिसेल की कसं लहान लहान बदलांनी, कसं प्रामाणिक कष्टांनी आणि कसं मनाच्या शांतीनं तुमचं पूर्ण आयुष्य फुलून जातं. धन्यवाद. शुभम भवतु.